की आपल्याला भाजपमुक्त महाराष्ट्र करायचा आहे आणि त्यासाठी एकजुटीनं आपल्याला कामाला लागायचं। देवेंद्र फडणवीस जाहीर करतो भाजपचा, तिथं किती वाद सुरू असतील याचा अंदाज आपल्याला येत आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटप आज जाहीर झालेलं आहे। सगळ्यांना ज्याकडे लक्ष होतं ती म्हणजे सांगलीची जागा, आणि जी सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाकडे गेली आहे। त्यामुळे सांगलीचे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झालेत, तर दुसरीकडे मुंबईत देखील काय नाराजी व्यक्त करण्यात आली, कारण मुंबईच्या केवळ 2 जागा या काँग्रेस लढते। या सगळ्याबाबतची चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना, सगळ्यांचं लक्ष होतं सांगलीच्या जागेकडे, अखेर ही जागा ठाकरे गटाकडे गेली आहे। मात्र आता सांगलीतील जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आज पाहायला मिळालेले आहेत। ही जागा खरं तर आम्हाला मिळायला पाहिजे होती अशा भावना आहेत, काय एकंदरीत? बरोबर आहे, कार्यकर्त्यांच्या भावना, तिथल्या नेत्यांच्या भावना या स्वाभाविक आहे। आम्ही पण ती लढाई तिथपर्यंत लढली, पण अखेरी कुठल्या गोष्टीला किती ताणायचा असतो हा त्याच्यावरचं एक मर्यादा असतात। हायकमांडनी निर्णय घेतला आणि आज आमच्यासमोर लोकशाही आणि संविधान वाचवणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, आणि त्यामुळे एक पाऊल मागं झालं म्हणून आमचं सगळं संपलं असं कोणी समजण्याचं कारण नाही। तिथल्या नेत्यांना आणि तिथल्या कार्यकर्त्यांनाही आम्ही सांगतो की आपल्याला भाजपमुक्त महाराष्ट्र करायचं आहे आणि त्यासाठी एकजुटीनं आपल्याला कामाला लागायचं। इच्छुक उमेदवार विशाल पाटील आहेत, ते बऱ्याच दिवसांपासून विश्वजित कदम असतील हे सगळं ज्या जागेसाठी आग्रही होते, दिल्ली वाऱ्या करत होते, मात्र आता ते नॉट रिचेबल असल्याचं देखील बोललं जाते। तुमचं त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का, विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्याशी? झाली आमची त्यांच्याशी चर्चा, त्याच्यावर चर्चा होऊनच या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेण्यात आला। पण महायुतीमध्ये तर महाभारत चाललेलं आहे, वस्त्रहरण चाललेलं आहे द्रौपदीचं। परवा त्या भाजपचे जे उमेदवार आहेत चंद्रपूरचे, ते कशा पद्धतीचं वक्तव्य केलं हे पाहिलं। महाराष्ट्राचा इतिहास नाही, महाराष्ट्राची परंपरा नाही, आणि इतक्या खालच्या लेवलवर भाजप गेलेली आहे त्याबद्दलचंही आहे। तुम्हाला माध्यमाला काँग्रेस आणि महाविकास आघाडीची फार चिंता आहे, आम्हाला माहिती आहे, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला संपवण्याचं काम भाजप करते आहे, आणि त्यांच्यामध्ये आता अजूनही जागा वाटपाचा तिढा संपलेला नाही, तिथंही वाद चालूच आहे। म्हणजे एकनाथ शिंदेच्या मुलाची तिकीट देवेंद्र फडणवीस जाहीर करतो भाजपचा, म्हणजे तिथं किती वाद सुरू असतील याचा अंदाज आपल्याला येत आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आता पडदा पडलेला आहे, याच्यावरची चर्चा होण्यापेक्षा आज निवडणुकीच्या पुढं आम्ही जातो आहे। ज्या काँग्रेसनी जो मॅनिफेस्टो दिलेला आहे, जाहीरनामा दिलेला आहे, तो सामाजिक न्यायाचा दिलेला आहे। त्यामुळे सगळे कार्यकर्ते त्या पद्धतीने कामाला लागतील, कारण की सामाजिक न्यायसुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा आहे। ज्या पद्धतीने उमेदवारी जे मतदारसंघ जाहीर झाले त्यानंतर ज्या काँग्रेसमध्ये सांगलीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी आता या सर्वांची समजूत काढण्यासाठी एक तुमच्याकडे ती जबाबदारी असणार। अजूनही इतर नेते आहेत, कशा पद्धतीने तुम्ही त्यांची समजूत काढणार आहात? तुम्ही तिथे जाणार आहात का? तुमचे काही कार्यक्रम होणार आहेत का? जाणार आहे तिथे, बाळासाहेब थोरात जातील, पृथ्वीराज चव्हाण साहेब जातील आणि त्यांच्याशी बसून चर्चा करतील। पण दुसरीकडे आता मुंबईच्या बाबतीत देखील आता वर्षा गायकवाड यांनी नाराजी दिल्लीत व्यक्त केल्याचं देखील आता समजतंय। त्यांचं म्हणणं आहे की मुंबईच्या आम्हाला 3 जागा असायला पाहिजे होत्या, मात्र या 2 जागा दिलेल्या आहेत। दक्षिण मध्यसाठी देखील त्या इच्छुक होत्या, काय एकंदरीत त्यांच्यासोबत तुमचं काही चर्चा? कारण तीव्रपणे त्यांनी नाराजी आहे ते माध्यमांसमोर देखील मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आम्ही पण नाराजी व्यक्त करतच होतो ना कालपर्यंत, पण जेव्हा हायकमांडचा आदेश आल्यानंतर त्याचं पालन सगळ्यांना करायचं असते आणि ते केलं पाहिजे। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सर्व कमी पडलात, या सगळ्या शिवसेना ठाकरे गट डॉमिनेट झाला तुमच्यावर, सुरुवातीपासूनच आक्रमक झाला। तुमचा क्रायटेरिया नेमका जिंकायचा होता की आमचं त्या भागात 1 जागा नाही आहे तर आम्हाला त्या ठिकाणी जागा द्या, नेमका क्रायटेरिया काय होता? काँग्रेस सगळं ठाकरे गट डॉमिनेट होतं त्यामुळे शांत बसलं? आता जे झालं त्याला पुढं जाण्याची भूमिका सगळ्यांनी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागायचं आहे, बस एवढंच सांगा। मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना काय सांगाल? तेच सांगितलं की आपल्यासमोर जे काही प्रश्न आता निर्माण झालेले आहेत, एक तानाशा प्रवृत्ती जी देशामध्ये नरेंद्र मोदीच्या रूपाने, याला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा सगळ्यांचा एकच काम आहे। त्या पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे। एकंदरीत आता जो निर्णय झाला आहे त्याच्या आता पुढे आपल्याला जायला पाहिजे, ज्या पद्धतीने आता हे सर्व झालं आहे त्यामुळे आता निवडणुकांच्या कामाला आपण लागलं पाहिजे, अशा पद्धतीची एकंदरीत भावना या ठिकाणी नाना पटोले यांनी व्यक्त केली। तसंच विश्वजित कदम असतील, विशाल पाटील असतील, यांची भेट
बाळासाहेब थोरात असतील आणि इतर काँग्रेसचे नेते असतील ते देखील त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढतील असं देखील नाना पटोले यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.